नमस्कार. आज बनवणार आहोत महाराष्ट्रीयन कढी. त्यासाठी मी थोडंसं दही घुसळून घेतलेलं आहे. त्यात मी मिक्स करते बेसन. बेसनाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. आता मीठ, साखर आणि हळद घालून मिक्स करून घेऊया. खूप जास्त घुसळायचं नाही आहे, नाही तर लोणी वरती येईल. फोडणीसाठी तुपात जिरे, हिरवी मिरची, आलं लसूण, सुक्या खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. कढीपत्त्याला सुद्धा काही सेकंद फ्राय करूया. आता यात कढीसाठी तयार केलेलं मिश्रण घालूया. आता आपण कढीला मध्यम आचेवर उकळ फुटू देणार आहोत. कढी व्यवस्थित उकळली आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. वरून फोडणीसाठी तूप तापल्यावर त्यात जिरे घालून तडतडू देऊया. नंतर कढीपत्ता, गॅस बंद करून सुकलेली लाल मिरची आणि हिंग घालूया आणि लगेच ही फोडणी आपण कढीवर घालणार आहोत. फोडणी टाकल्या झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्यात फ्लेवर छान येईल. शेवटी कोथिंबीरीने गार्निश करूया. झकास महाराष्ट्रीयन कढी तयार आहे.